तर आज आपण इथं झणझणीत असं गावरान पद्धतीनं बेसन करणार आहोत. इथं 7 ते 8 मिरच्या घेतल्यात, 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर अशी बारीक करून घेतली. आता इथं 2 ते अडीच पळी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी इथं जिरे टाकून घेऊया. जिरे टाकल्याच्या नंतर इथं अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे टाकू शकता. आता ह्या कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे, लालसर करायचं नाही. आता इथं टमाटरसुद्धा आपण टाकून घेतलं आहे. टमाटरसुद्धा थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायचे आणि लगेच हे परतायचं आहे. जेव्हा आपण ड्राय मसाले टाकतो तेव्हा गॅस लो फ्लेमवर करून घ्यायचा आहे. आता हे जे वाटण बनवून घेतलं होतं, पूर्णच वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथं 3 ते 4 व्यक्ती आरामात एवढं बेसन खाऊ शकतात. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर मिरची थोडीशी जास्त घ्यायची आणि इथं तिखट मिरची झणझणीत असणारी वापरायची आहे, त्यामुळे चव छान लागते. आता ही मिरचीसुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. मीठ थोडं कमी वाटलं म्हणून परत इथं मी पाव चमचा मीठ याच्यामध्ये टाकून घेतले. मिरची वाटताना आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं नव्हतं. आता इथं 2-1 मिनिट आपण ही मिरची छान परतून घेतलेली आहे. कच्ची मिरची राहू नये यासाठी छान परतायची. आता इथं गरम करून घेतलेलं पाणी साधारण अर्धा ग्लास इथं टाकलेलं आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. बऱ्याच वेळा संध्याकाळी काय करावं हे आपल्याला कळत नाही. अशा प्रकारे झटपट होणारं खमंग बेसन बनवू शकता. इथं मी घरगुती दळून आणलेलं बेसन पीठ वापरले, थोडंसं मोठं किंवा जाडसर असं. तर ही छोटा चमचा आहे, यानी 2 चमचे ते 2.5 चमचे मी बेसन पीठ वापरणार आहे. तुम्हाला बेसन जास्त बनवायचं असेल तर याचं प्रमाण दुप्पट करू शकता. तर फुल भरून हे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक हाताने टाकायचे आणि दुसऱ्या हाताने ह्याला सतत ढवळत राहायचे, म्हणजे गुठळ्या ह्याच्यात पडत नाहीत. आता ह्याला छान ढवळून घेतल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिट ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. तर हे बेसन आणि कडक भाजलेली भाकरी, मग ते चुलीवरची असो किंवा गॅसवरची, भन्नाट अशी लागते. तर 2 मिनिट परत ह्याला झाकून ठेवूया. चटचट असं उडलं जातं म्हणून थोडंसं शांत झालं की परत ह्याला हलवून घ्यायचं आहे. हे बेसन 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवल्यानंतर हे बघा थोडंसं शांत झाले आणि छान शिजलेलं सुद्धा आहे. याला जास्त वेळ शिजायला लागत नाही. थोडंसं पातळ असलेलं चवीला छान लागतं आणि गरम-गरम कडक भाकरी आणि गरम-गरम बेसन खूप भन्नाट असं लागतं. हे बेसन आपलं 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर थोडं घट्ट हवं असेल तर बेसन पीठ वाढवू शकता. आता बेसन टाकून घेतले. अर्थातच थोडंसं लोणचं ठेवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. टमाटर आणि कांदा आणि तुम्ही इथं भात, भाजी, चपाती कशासोबत ही खाल्लं हे बेसन तरी चवीला तितकंच भन्नाट होतं. अगदी कडक अशी भाकरी मी बनवलेली आहे. गरमागरम भाकरी आणि गरमागरम बेसन हा बेतसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.